निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो, स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी. अरे मला अनुभव सांगायचा होता, पण मी कधी बोलत नाही ना, मला थोडं टेन्शन येतं. कशाला टेन्शन आलं पाहिजे, आपण सगळे सेवे करीत ताई. नाही, मी कधी असं बोलत नाही ना, म्हणजे मला भीती आतून वाटते. काही घाबरायचं नाही. मला पण कधीपासून आहात तुम्ही सेवेत? मी झाले 2 वर्ष झाले अशी म्हणजे सेवा करते अशी. आणि जवळच्या पंतनगरला राहते, घाटकोपर पंतनगर. अच्छा, घाटकोपरला. हो. तिथे पण मठ आहे ना, केंद्र आहे ना? मठ आहे, केंद्रातच जाते तिथे पण. अच्छा अच्छा. हा, जाते. तर मला असं म्हणजे अनुभव आहेत असे, पण सांगायला मला कसं टेन्शन असं भीती वाटत असं. काय आपले स्वामी ताई सगळ्यांचे. मला ना मुलीसाठी म्हटलं, ते परवा ते ऐकलं ना, ते अक्षयदादांनी सांगितलं ना, अनुभव सांगायचे वगैरे, आपण पोटात साठवून नाही ठेवायचे. म्हटलं आपल्याला पण, मला पण वाटत सांगावं म्हटलं. बरोबर आहे. माझ्या ते मुलीसाठीच ना म्हणजे सेवा घेतलेली. 6व्या महिन्यात ती प्रेग्नेन्सी मध्ये ना तिला हे होत होतं, म्हणजे बाळ जरा वाढत नव्हतं, म्हणजे अन्न वाढ थांबली नव्हती. म्हणजे अन्न ती जेवायची, पण ते पोचलं जात नव्हतं आतमध्ये बाळ. अरे बापरे. ते 6व्या महिन्यात ना. आणि मी जिथे केंद्रात जाते ना, मग ती आणि त्या दिवशी सोनोग्राफी काढून ती आली आणि रडत होती तिथे. तर मी म्हटलं असं रडू नकोस, स्वामी आहेत ना आपलं, करतील बरोबर. मग त्याशी ते सर्वपित्र अमावस्या असतं ना, त्या दिवशी आदल्या दिवशी मी तिला मग केंद्रात घेऊन गेली. तर सेवा प्रश्नोत्तर असतात ना तिथे. मग तिला म्हटलं आपण तिथे जाऊन या, मग तिथे सेवा देतील ना, आपण घेऊया म्हटलं तिथे. हो म्हटलं, चिंता करू नकोस, होईल सगळं बरोबर. मग तिथे घेऊन गेली. मग त्यांनी सेवा दिला तिला. ते काय म्हणतं, हे करून पाण्यामध्ये वगैरे, पाणी वगैरे प्यायचं वगैरे काय कर तिला सांगितलं. चरित्र वाचायला वगैरे सगळं, स्वामी चरित्र ती करायची पण तशी असेल. आणि मी पण ना ते आपले कामाणे म्हणून तांबणे सेवा ग्रुपमध्ये त्यांच्याकडे पण असं म्हणजे मेसेज टाकून घेतलेली. मग मी पण तिच्यासाठी सेवा घेतलेली. 51 वेळा ते घोर कष्टोद्धरण स्तोत्र आणि हे तारक मंत्र वगैरे. तर मी पण केली. पण ते झालं ना, मग स्वामीनेच चमत्कार केला. म्हणजे तिला नंतर त्याला वाढ पण वाढली, सोनोग्राफीवर काढली ना. म्हटलं तू सेवा करत जा, दुसरं काही नको, टेन्शन घेऊ नकोस, आणि विश्वास ठेवून हे कर सगळं. म्हटलं सगळं होईल होतं. वाढ पण झाली आणि डिलेव्हरी नॉर्मल नव्हती होणार, पण नॉर्मल पण झाली डिलेव्हरी. एवढं मला म्हणजे एवढं म्हटलं, एवढं वाटतं ना आपल्या मुलीचं वगैरे. म्हणजे तिने एवढं, म्हणजे तिने स्वतःहून पण केलं आणि मी पण असं केलं. म्हणजे तिला रोज सांगायचे, आठवण सेवा केलीस का, सेवा केलीस का. ती वाशीला असते जुईनगरला. अच्छा अच्छा. ते बाळ पण मुलगा झाला तिला. 10 जानेवारीला झाला ताई. अच्छा अच्छा. जानेवारी म्हणजे आता फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 4 महिन्याचं आहे. 4 महिन्याचं झालं ते. 4था लागेल आता. खूप म्हणजे मला पण म्हणजे, आणि तिकडे विटीला हॉस्पिटल आहे ना, कामा हॉस्पिटल, काही नर्स वगैरे ह्याच्यामध्ये ना, तिकडे हे करून गेले. नाही तर तिची डिलिव्हरी पण नॉर्मल होण्यासारखी नव्हती अशी. म्हणजे पोट एवढं दिसत होतं ना, हे होतं असं 2 आहेत की काय असं. म्हणजे म्हटलं विश्वास ठेव, सगळं योगा पण करायची, सगळं करायची. तिला सांगितलं असं कर म्हणून सांगितलं, तर करायची सगळं. तिने पण सेवा केल्या आणि स्वामींनी पण आशीर्वाद दिला. स्वामींची कृपा खरोखर असे म्हणजे असं. आणि किती मुलं तुम्हाला ताई? मला 2 मुलीच आहे, मिस्टर नाही. 2, एक पुण्याला असते मुलगी. तिला पण 5 वर्षाची मुलगी आहे तिला. तिला पण तिच्यासाठी मी ना ताई सेवा घेतलेली केंद्रामधूनच, तिच्या जॉबसाठी. तिला कसं पुण्याला कसं दगदगीच असतं ना जीवन, ते मग म्हटलं तिला जमणार नाही, म्हटलं मी करते म्हणून सांगितलं. 108 पारायण असं स्वामी चरित्राचे ते केले तिच्यासाठी. मग तिला जॉब पण झालं सगळं ते. मग ती कशाच्या जॉबला? ती जॉबला तिकडे प्रायव्हेट याच्यामध्ये, ते बुकच्या याच्यामध्ये, काय ऑफिसच्या याच्यामध्ये शिकल्यात वगैरे आहे बरोबर सगळं. पण अजून पुढचं पण हाय, त्रास आहे घरचा. मला सगळं करते सेवा कर म्हटलं सगळं. आणि ना तिला पण सेवा व्यवस्थित करायला सांगा ना. तिला पण आता सांगितलं, म्हटलं तू करत जा. आणि हिला पण सांगितलं स्वामी चरित्र वगैरे रोजचं वाचत जा. बरोबर. नाही
तर मला ना एकदम मला भीती वाटत, कसं बोलून काय ताई मला खूप त्याच्यामध्ये हे होतं. गप्पा मारतो आपण तसं हा, मागायचं. तेच ना. हा, ते म्हटलं फोन मग केला. तुमचं नाव लावला. सांगू शकता का? हो, चालेल चालेल. नंदा दाते. अरे वा, दाते. हा, हो. खूप दोन्ही छान मुलीच आहे आहेत, तुमचा हो. अनुभव. मी शेअर ना. करते. हो, चालेल चालेल. 2 मुली तर मला म्हणजे तुम्ही सगळ्यात दोन जास्त मुली म्हणजे भाग्यवान. हो, माझे 2 मुली आणि लहान असतानाच माझे मिस्टर एक्सपायर झाले, 6 अरे वर्षाचे बापरे. असताना म्हणून. हा, तेव्हा बापरे. मी कसं जेवणाचंच करते ना काम. स्वयंपाकाचं. माझं हा. माहेर वगैरे इथेच आहे घाटकोपरमध्ये. हा, सगळं हा. जवळच आहे. हा, बरं बहिणी आहे, वगैरे बरं आहे, आहेत बरं आहे, सगळं. हो, बरं आहे. सगळं. आणि जागा पण आहे सगळं. हा, सगळं व्यवस्थित आहे. हो ना, अरे मुली वा. पण आता जॉबला वगैरे आहे. ती बारकी मुलगीच मला हे करायची सगळं. हो सगळं का? करायची. हो, तीच अरे वा. करते ती. मस्त. मेंटेनन्स पासून सगळं करायची. अरे बापरे. हो, सगळं भरायची वगैरे सगळं करते. ओ. ते आपण आशीर्वाद असतो म्हणून मग आपल्याला टेन्शन येतं ना ताई, आपण काय मुलांचं काय झालं की असं नाही नाही, काही टेन्शन घेऊ हा, नका. तेच. स्वामी सेवेत आहात ना ताई, तर स्वामी, तुम्हाला हा. टेन्शनच नाही. हो, मी पण ते करते ना, रोजचं चरित्र वगैरे 11 माळींचं वगैरे चालू असतं, म्हणजे सगळं तारक मंत्र वगैरे सगळं करते वगैरे. हा ना. 3 पारायण वगैरे केले, पण जेवढं जमते तसंच मी करते. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. जास्त त्रास पण नाही करून घ्यायचा. नाही, कामाला वगैरे जाते ना, हे जेवणाचं काम आहे स्वयंपाकाचं. गुजरातीच आहे, तिथेच जाते मग एक. अच्छा अच्छा अच्छा, मस्त मस्त ताई. हो, मी शेअर करते हा, ताई. हो, चालेल चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हो ताई, हो ताई. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.